मित्रांनो नमस्कार. हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करतोय माझ्या नेहमीच्या विषयाला आणि माझ्या नेहमीच्या स्वभावाला थोडंसं बाजूला ठेवून. विषय असा आहे की आज एक बातमी म्हणजे मागच्या काही दिवसापासून ट्रेंडिंग असलेली बातमी काल रात्री थोडीशी मन लावून पाहिली. ती म्हणजे आमिर सरफराज नावाचा एक पाकिस्तानमधला आतंकवादी पाकिस्तानमध्येच त्याच्या घरात घुसून मारला गेला. कोणी मारला, कसा मारला त्याच्यामध्ये फारसा मला इंटरेस्ट नाही आहे. इंटरेस्ट यासाठी नाही आहे की तो मारला गेला आणि त्याला घरात घुसून कोणीतरी मारलं, हे महत्त्वाचं आहे. 2च दिवसापूर्वी मी आपल्या मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्स जयशंकरन सरांचं एक वक्तव्य ऐकलं होतं. ते म्हणाले होते की आतंकवादी जसे नियम पाळत नाहीत तसं त्यांना उत्तर देताना पण नियम पाळण्याची गरज नाही. आपले रक्षामंत्री राजनाथ सिंह म्हणाले होते की ज्यांना ज्या भाषेत उत्तर देण्याची गरज आहे ते दिलं जाईल. किंवा पंतप्रधान पण म्हणाले होते की हे तर ट्रेलर आहे, इथून पुढे अजून काय काय होतं ते बघा. या सगळ्या घटना एकमेकाशी कशा जोडल्या जात आहेत काय नाही मला माहीत नाही. पण मी एक सिनेमा पाहिला होता. तो सिनेमा होता द वेडनेसडे नावाचा. त्या वेडनेसडेमध्ये नसरुद्दीन शहाने एक भूमिका केलेली आहे. ती आपल्या प्रत्येकाला आवडली होती किंवा ज्याने ज्याने तो सिनेमा पाहिला आणि ज्याचा भारतीयत्वाशी खूप जास्त जवळचं नातं आहे त्या प्रत्येकाला आवडली होती. त्यामध्ये तो एक कॉमन मॅन जो असतो तो पेटून उठतो एक दिवस आणि काही लोकांचा सफाया करायचं ठरवतो. आणि त्याला ज्यावेळेस विचारलं जातं की हु आर यू, तर तो उत्तर देतो आय एम जस्ट अ कॉमन मॅन, पण मी माझ्या घराची सफाई करायची ठरवलेली आहे. आणि आपण सुद्धा आपल्या स्वतःला तिथे बघत होतो की आपल्याला पण ते करायचं आहे, आपल्याला पण तो आनंद व्यक्त करायचा आहे, आपल्याला पण हे या गोष्टीमध्ये आपलं भारतीयत्व शोधायचं आहे. मित्रांनो एक लक्षात घ्या, गेल्या कित्येक दशकांच्या या मानसिक कुचंबणीमुळे आपण हे विसरून गेलो होतो की आपलं घर साफ करणे किंवा अशा गोष्टीत आनंद व्यक्त करणे हा आपला अधिकार आहे. 2013 साली सरबजीत सिंग नावाचा एक भारतीय माणूस जो कोट लखपत लाहोरच्या जेलमध्ये अक्षरशः सडक पडला होता, त्याचं तिथे पण हत्याकांड करवण्यात आलं आणि ते सिस्टमॅटिक करण्यात आलं. ISIनीच काही माणसं लष्करची तिथे घुसवली ज्यामध्ये आमिर सरफराज होता आणि त्यांनी तिथे त्याच्यावर जो हल्ला केला त्याचा तो मृत्यू झाला. सरबजीत सिंग हा बऱ्याच जणांच्या लाईफमध्ये फक्त चित्रपट स्वरूपामध्ये आला आणि आपण हळहळ व्यक्त केली. पण आज आपल्या प्रत्येकाला अभिमान वाटायला पाहिजे की आपण त्याचं उत्तर दिलंय. हा उत्तर देणारा भारत जो आहे ना हा प्रत्येकाला पाहिजे होता. हा उत्तर देणारा भारत हा आपल्या सगळ्यांना आपल्या मनात बसलेला आहे. व्यक्त करणं म्हणजे सुद्धा चुकीचं आहे हे आपल्या मनावर बिंबवलं गेलं होतं. म्हणून आज कित्येक जण याविषयी बोलण्यासाठी पण टाळतायत किंवा माझ्या व्हिडिओला पण म्हणतील अरे तुम्हाला या विषयावर व्हिडिओ कसा करावाचा वाटला. पण एक लक्षात घ्या की भारतीय मानसिकता किंवा भारतीय मनोवृत्ती काही दिवसांमध्ये काही दशकांमध्ये हे हिंदी आणि मराठी सिनेमातल्या हिरोच्या आईसारखी बनवली गेली होती. नेहमी त्रासातच असली पाहिजे, कायम ते त्रासात पीडित वगैरे वगैरे. तुम्हाला अधिकारच नाही असं काही करण्याचा, आनंद व्यक्त करण्याचा अधिकारच नाही. पण मग तो वेडनेसडे मधला तो म्हणतो ना, दे आस्क्ड अ क्वेश्चन ऑन फ्रायडे अँड आय एम जस्ट आन्सरिंग देम ऑन वेडनेसडे. किंवा उन्हें फक्र है 26/11 पर, उन्हें फक्र है वो सब चीजों पे. आणि मी जर हे करत असेल तर ते नाही चालणार. तर हा आपण खरंच विचार करायला हवा की आज जर आपण पाकिस्तान चॅनलवरच मी हे पाहिलं की त्यांनी सांगितलं हे नया भारत आहे, हे घर में घुस के मार रहा है. आणि मला आनंद झाला कारण माझ्या मनात जे काही करण्यासारखं होतं, मला जे सरबजीतचा सिनेमा बघत असताना जो राग आला होता पण मी काही करू शकत नव्हतो असं वाटत होतं, तो आज मला असं जाणवलं मी आनंद तरी व्यक्त करू शकतो. आय एम हॅपी टुडे. तो आमिर सरफराज तो जिवंत असल्याने मला फरक पडत नव्हता, पण तो मेल्याचा आनंद आहे आणि तो 27वा आहे. असे जे मेलेले आहेत त्याचा नंबर आहे 27, याचा पण मला आनंद आहे.
की ज्यांनी आपल्याला थोडं 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 बिल्ड केलेलं आहे. हा व्हिडिओ मी खास यासाठीच रेकॉर्ड केला. असे बरेच आनंदाचे मोमेंट्स येणार आहेत आपल्या लाईफमध्ये, पण तो व्यक्त पण करता आला पाहिजे. सरबजीतला हीच खऱ्या अर्थाने आपल्यातर्फे श्रद्धांजली असेल मित्रांनो. मला त्याच्या फॅमिलीबद्दल अतिशय संवेदना होत्या, पण मला माहित नव्हतं कसं व्यक्त करायचं ते. पण या आनंद व्यक्त करून माझ्या संवेदना व्यक्त करतो. धन्यवाद.